कोणाला म्हणायचं गुरु? कोण आहे बाबा हे गुरु? तर जे यथार्थ ज्ञान देतात ते गुरु आहेत. मग यथार्थ ज्ञान काय? जे साक्षात सद्गुरु देतात ते. हो, मग म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात गुरु तेथे ज्ञान. इथे नाथ महाराजांनी गुरु हा शब्द, गुरु आणि सद्गुरु या शब्दांमध्ये भेद न करता गुरु हा शब्द आपण सद्गुरु या नावानेच आपण घेतला पाहिजे. म्हणून गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. गुरु हा शब्द आपण सद्गुरु या नावानेच आपण घेतला पाहिजे. म्हणून तर ज्ञानोबाने म्हणतात माझं हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेष आत्मगुरु विवेकावरी. हो, तर गुरु हृदयात आहे म्हणतात प्रत्येकाच्या हृदयात. गुरु या शब्दाचा अर्थच असा होतो, गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे निरोधक. अहो मायबाप, आपल्याला अंधकारमय जीवनामधून, अज्ञानरूपी जीवनामधून ज्ञानरूपी उजेडात जायचं असेल तर मायबाप जीवनामध्ये गुरु असणं गरजेचं आहे. अहो डोळे आहेत हे तसं सूर्याच्या साह्याशिवाय, सूर्याच्या उजेडाशिवाय आपल्याला कळत नाही. आपले डोळे आहेत ते सूर्याच्या साह्याशिवाय आपल्याला कळत नाही. पाऊस पडल्याशिवाय मातीला मारता येत नाही. पाऊस पडल्याशिवाय मातीला मारता येत नाही. नवे नवे आपल्याकडे वीज आहे, परंतु ज्ञात्यांनी पीक पेरल्याशिवाय आपल्याला पीक मिळत नाही. तसं आपल्या अंतःकरणामध्ये जो परमात्मा आहे, जो परब्रह्म आहे, तो जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर जीवनामध्ये सद्गुरूंची भेट होणं गरजेचं आहे. सहज जरी एखाद्या माणसाला म्हणलं महाराज तुम्ही देव माणूस आहे का, तर ते म्हणते, ते हसते, नाही नाही हो आम्ही कुठले देव माणूस आहे. अहो तो जीव खरंच देव आहे, तो जीव खरंच ब्रह्म आहे. हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये सद्गुरू असला पाहिजे. अहो आपण परमात्मी हे जाणून घ्यायचं असेल तर जीवनामध्ये सद्गुरू भेट होणं गरजेचं आहे. जसं ज्ञानोबांच्या जीवनामध्ये निवृत्ती दादा गुरु झाले, परंतु निवृत्ती दादा गुरु होत असताना निवृत्ती दादांनी ज्ञानोबांची परीक्षा घेतली. शिष्य होण्याची परीक्षा घेतली. निवृत्ती दादांनी ज्ञानोबांची परीक्षा घेतली. त्यामध्ये परीक्षा घेत असताना निवृत्ती दादांनी भरपूर प्रश्न ज्ञानोबांना विचारले. त्यातील एक प्रश्न मला दिलेला आहे. निवृत्ती दादांनी विचारलं, ज्ञानोबांना विचारलं, ज्ञानदेवा अरे मोक्ष म्हणजे काय? तर ज्ञानोबांनी उत्तर दिलं, मोक्ष म्हणजे आत्म्यापासून परमात्म्यापर्यंतचा प्रवास, त्या आत्म्यास गती घेऊन दिलं म्हणजे मोक्ष आहे. अहो या परीक्षेत ते यशस्वी झाले, या गुरु शिष्याच्या परीक्षेत यशस्वी झाले आणि निवृत्ती दादा म्हणाले आता तू शिष्य होऊ शकतोस माझा. अहो एवढं सामर्थ्य मायबाप बोलून. तुकोबाराच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्याच्या रूपाने सद्गुरू भेट झाली आणि बाबाजी चैतन्याच्या रूपाने सद्गुरू भेट झाल्यानंतर तुकोबारा म्हणतात बंधनापासून उकलल्या गाठी. हो, बंधनापासून गाठी उकलल्या आहेत. मग त्या कोणत्या गाठी? ऐका सांगतो, करा भाषा जोपर्यंत आपण आईच्या गर्भामध्ये आहे तोपर्यंत आपण अन्न पाणी सेवन कशाद्वारे करत असतो? बोला, नाळीद्वारे करत असतो. आपण जोपर्यंत आईच्या गर्भामध्ये आहे तोपर्यंत आपली परावस्था चालू असते. त्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं भजन आपलं
कोठून चालू असतं? बारावाची पासून चालू होतं, चालू असत. कान नाक डोळे ही सर्व वैखरी वाचा सर्व बंद असते. आणि जसा आपला जन्म होतो, जसं आपण आईच्या गर्भातून बाहेर येतो, तसं आपण मायावी जगतामध्ये आलो. आणि जसा आपला जन्म होतो तसं एक सिस्टर कात्री घेऊन येते आणि ती पहिल्यांदा काय करते? आपली नाळ काढते. आणि नाळ काढल्यानंतर तिथं 3 गाठी बांधल्या जातात. कोणत्या 3 गाठी? त्याला शास्त्रामध्ये मूळ बंध, ओढियाना बंध आणि जालंधर बंध असं म्हटलं जातं. आणि एकदा का त्या 3 गाठी बांधल्या की आपण या मायावी जगतामध्ये अडकलो. म्हणून तुकोबराय म्हणतात, जिथं तुटलंय तिथं आपण जोडलं पाहिजे. नाळ तुटलेली आहे, 12 वाजेपासून आपलं भजन चालू आहे भगवान पांडुरंग परमात्म्याचं. म्हणून जिथं तुटलंय तिथं आपण जोडलं पाहिजे. आता मला सांगा, व्यवहारामध्ये एक उदाहरण देऊन सांगतो. एका 500 फूट पाईपलाईन मध्ये एक लिकेज सापडलेलं आहे. पहा, पाईप जमिनीत आहे, खोलवर पाईप आहे आणि त्या 500 फूट पाईपलाईन मध्ये एका ठिकाणीच फक्त लिकेज आहे. मग आता मला सांगा, जिथं लिकेज आहे तिथं आपण पाईप उतरण्याचा प्रयत्न करू का, की 500 फूटच्या 500 फूट पाईप उतरवू? जिथं लिकेज आहे तिथं आपण, बरोबर आहे ना? अहो, हे जसं शेतकऱ्याला ज्ञान आहे ना, अगदी तसं जिथं आपलं तुटलंय तिथं जोडण्याचं काम मायबाप सद्गुरू करत असतात. तसं माझ्या एक प्रसंग डोक्यात आला. हा प्रसंग सांगायचा नव्हता, पण ऐका सांगतो. आम्ही जेव्हा वाकरीमध्ये चालत निघालो होतो, वाकरीमध्ये होतो. वाकरीमध्ये पोहोचल्यानंतर मी महाराज या ठिकाणी असं उभा राहिलो होतो. 4-5 जण होतो. मग हे करत असताना सद्गुरू यशवंत बाबांच्या पायी सोहळ्यामध्ये आम्ही गेलो होतो. वाकरीमध्ये माझी सेवा होती. तिथं सेवेच्या अगोदर, पालखी यायच्या अगोदर आम्ही तिथं असं आमची चर्चा चालू होती. मग चर्चा चालू होत असताना आम्ही चर्चेमध्ये गुंतलेलो होतो. आणि तेवढ्यातून एक व्यक्ती हातामध्ये बॅग घेतलेली, तळवट गुंडाळलेला हातामध्ये घेतलेला, ते घेऊन एक व्यक्ती असा आला आणि त्याने बाबांच्या पालखीत हात लावला. महाराज बाबा बाबा म्हणत होते. महाराज आमचं लक्षच नव्हतं. महाराज बाबा म्हणत होते आणि त्या व्यक्तीनं त्या पालखी तळावरती हात लावला. थोडस घुंगडं उचललं, पूर्ण प्रदक्षिणा मारली. हे सत्य सांगतोय बरं का, त्याला साक्षीदार बरोबर आहे. अहो, त्यांनी हात फिरवला, पूर्ण प्रदक्षिणा घातली. मग मधून ते घुंगडं उचललं, त्या घुंगड्याच्या खालून हात फिरवला आणि तो व्यक्ती पुन्हा तसा माघारी गेला. मग आम्ही जी चर्चा करत होतो त्यामध्ये एक व्यक्ती म्हणाला, ओ बाबा काय करताय? त्यांना संशय आला बघा. हो, काय करताय बाबा बाबा म्हणत होते. बाबा तो व्यक्ती निघून गेला. मग महाराज म्हणाले, नाही हो, तसं नाही, तुम्ही जाऊन बघा तो व्यक्ती दिसतोय का. मग ते आमच्यामधील एक चर्चेतला तो व्यक्ती त्या बाहेर गेला आणि बाहेर गेल्यानंतर तो पाहत होता, पण त्याला तो व्यक्ती दिसला नाही. मग हे दाखवण्याचं काम, हे आम्हाला कशामुळे साक्षात्कार घडला, तर मायबाप माझ्या जीवनामध्ये करून भेट होती मायबाप, म्हणून मला हा साक्षात्कार, आम्हाला हा साक्षात्कार म्हणजे आपल्या जीवनामध्ये गुरूंचं इतकं महत्व आहे की मायबाप बरोबर म्हणतात, सर्वांच्या हृदयाशी मी आमोदा
आहे ऐसीची बुद्धीच पुरी हर इशी की वस्तू का. ज्ञानोबाला म्हणतात तर प्रत्येकाच्या हृदयात आहे याचा लाभ तो पहिलाच प्राप्त आहे. मग पहिलाच प्राप्त असणाऱ्या देवाला जाणून जर घ्यायचं असेल ना तर जीवनामध्ये सद्गुरू असणं गरजेचं आहे. हृदयातला देव जर पाहायचा असेल तर खरं सांगतो जीवनामध्ये गुरु असणं खूप गरजेचं आहे. म्हणून त्याच्याच सत्तेत आपण इथपर्यंत आलो. त्या सत्तेचा एकदा मुखात येणार आणि हाताने काळी वाजवून बोलत केलं. सर्वांनी हात वरती घ्या. पायाच्या गुणे पडले ठाऊके जगा पुंडली गेला थोडे. तुकोबारा म्हणतात माझ्या जीवनाचा पायावर भेटला त्यामुळे माझं भलं झालं. तसं तुमच्या आपल्या जीवनातही पायावरची झालं. मग तुम्ही म्हणाल कसं काय तर एक उदाहरण देऊ. तसा व्यवहार आहे तसाच परमार्थ व्यवहारात एक उदाहरण. तुम्ही आपण शेतकरी आहोत की नाही शेतकरी आहोत की नाही शेतकरी बोलत चला वेळ फार कमी आहे. आहोत की नाही शेतकरी. आपली जमीन आहे त्या जमिनीचा सातबारा आपल्या नावाचा आहे. त्या जमिनीत उगवणारं पीक सुद्धा कुणाचं आहे आपलंच आहे. त्या जमिनीतील झाडे झुडपे सुद्धा आपलीच आहे. त्या जमिनीत खोलवर असणारं पाणी सुद्धा आपलंच आहे. मग आपल्या जमिनीतील पाणी टाकवायला पाण्याची गरज का लागते. जमिनीतील पाणी टाकण्याची विद्या ही पाण्याला माहित असते. हे कसं आहे अगदी तसंच या अंतःकरणामध्ये असणाऱ्या त्या देवाला जर पाहायचं असेल ना तर सद्गुरू रूपी पाण्याची गरज आहे. परंतु आपल्याला फेल जाणारा पाण्याने नकोय जातीवंत पाहिजे. तुका हे ते पाहिजे जातीचे हेरा गबाळाचे. इथं जातीच लागते कारण आजकाल लय अवघड झाले. ज्याच्या गळ्यात पाळा नाही ते म्हणते आजचं कीर्तन काय एवढं बरं झालं. ज्या कीर्तनात नुसत्या सासूसुनाच्या गोष्टी सांगितल्या जातात त्याला ते म्हणते आजचं कीर्तन लय वाईट झालं. अरे बाबा माळ कुठं आहे म्हणून सांगतो मला माळ घातली पाहिजे. असो मला इथं सेवा करण्याची संधी प्राप्त झाली.
एक दिवशी वैष्णव मेळावा त्याबद्दल मी माझं परम म्हणते समजतो. आणि जाता जाता एक सांगतो मायला, ये मत कहो खुदा से, ऐका, ये मत कहो गुरु से मेरी मुश्किलें बनी है, वो मुश्किलों से कहना मेरा सद्गुरु बना है. म्हणून आपण इथपर्यंत आलो त्या संधीचे एकदा इथं माझी सेवा सर्वांच्या चरणी, तुम्हाला सर्वांच्या श्रीमान बाबांच्या चरणी, भगवान परमात्म्याच्या चरणी जाण्याची सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. हरि प्राप्ती देव पाया, हरि प्राप्ती देव आपुलिया हिता दोसे गायका, आपुलिया हिता दोसे